नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत मिरची फ्राय। अशा प्रकारे आपण मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखटाच्या असतात आणि मिरची फ्राय करायला खूप छान आणि तळण्यासाठी ह्या मिरच्या वापरल्या जातात। त्या मी इथे 100 ग्रॅम घेतलेल्या आहेत। 3 बटाटी उकडलेली, इथे हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि खायचा सोडा मी याच्यात नंतर ॲड करणार आहे। आता आपण मिरच्या कट करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण बटाटा उकडलेला जो भरणार आहोत। अशा प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत। त्यातल्या बिया ज्या आहेत आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे, कारण आपलं स्टफिंग याच्यात पण भरणार आहोत, ते यात बसलं पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे मी ह्या बिया सगळ्या कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। आता मी हे साईडला ठेवत आहे। उकडलेले बटाटे हे सोलून घेतलेले आहे। आता आपण मॅश करणार आहोत। अशा प्रकारे आपण मॅश करून घेणार आहोत। प्रकारे आपण मॅश करून घेतलेला आहे बटाटा। त्याचबरोबर मी इथे चवीनुसार थोडंसं इथे मीठ ॲड करणार आहे। हळद जर हवी असेल तर तुम्ही याच्यात टाकू शकता, मी याच्यात टाकणार नाही आहे। चटणी पण आपण लाल तिखट जी काश्मीरी आहे ती इथे ॲड करू शकता हवी असेल तर। मी असंच प्लेन बटाटाच ठेवणार आहे, फक्त त्याच्यात मी मीठ ॲड केलेलं आहे। आता हे आपण भरून घेणार आहोत। काही ज्या मिरच्या मोठ्या होत्या त्या मी अशा प्रकारे कट केले, 2 भाग केलेले आहेत। पण मध्ये सुद्धा ह्याला कापू शकतो, पण मी एकच कट लावलेला आहे। जर तुम्हाला असं कटिंग करायचं आहे तर तुम्ही ह्या बाजूला असं कट करू शकता। अशा प्रकारे मी आता हे सगळं भरून घेणार आहे आणि मग आपण हे तळणार आहोत। आता मी हे सगळं भरून घेत आहे। प्रकारे आपण सगळे बटाटा ह्या मिरचीमध्ये भरून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण आता इथे 1 वाटी बेसन घेणार आहोत। थोडंसं मी साईडला ठेवलेलं आहे, जर लागलं तर अजून आपण घेऊया, इथे ॲड करूया। इथे मी मीठ घेतलेलं आहे, हळद, चिमूटभर सोडा, पिठामध्ये थोडं पाणी ॲड करत करत आपण हे घोळ बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पीठ जेव्हा पाण्यामध्ये असं मिक्स करताना अशा प्रकारे फेटून घेतो ना, तर ज्या गुठळ्या असतात त्या निघून जातात, हे गुठळा राहत नाही। आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे आपण तेवढं ॲड करणार आहोत, कारण याच्यामध्ये काहीच पिठाचे जे गोळे असतात ते नाही आहे।
हे पहा, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्यात मिरच्या पण अशा प्रकारे डीप करून या पद्धतीने आपण तेलात आता हे सोडणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ते सगळं अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती आपण तळत आहोत. जसे आपण भजी तळतो त्याच पद्धतीने आपण हे तळायचं आहे. आपल्याला हे तळून घ्यायचं आहे असा कलर येईपर्यंत. आता आपण दुसऱ्या तेलात सोडत आहोत. हे पलटून घेत आहोत. हे पहा, छान कलर आलेला आहे. जास्त वेळ लागत नाही, कमी वेळेतच आपली ही मिरची फ्राय होते. अशा प्रकारे आपली बटाटा मिरची भरलेली तयार आहे. वाटल्यास मी इथे कापून दाखवते. पाहू शकता, मस्त कोटिंग पण त्याला छान आलेलं आहे. बटाटा पण मस्त भरलेला आहे. अशा प्रकारे आपण ही करून पहा व याचा आस्वाद घ्या. मिरचीची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.